तर आतापर्यंतच्या ज्या 3 ब्रेकिंग न्यूज आहेत याच ब्रेकिंग न्यूज संदर्भामध्ये आपल्याला माहिती देणार आहेत आमचे 3 प्रतिनिधी मुंबईहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र जोईल, त्याच्यानंतर मनोज दाळकर आणि तिसरे प्रतिनिधी जे आपले आहेत ते म्हणजे रोहन कदम हे आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत। महेंद्र, मी तुझ्याकडे येणार आहे। सर्वप्रथम जी बातमी आज शीतल म्हात्रेंनी जे काही ट्विट केलेलं आहे, जे उद्धव ठाकरेंना राहुल गांधींनी बसण्यासाठी थेट 6व्या क्रमांकाच्या रांगेमध्ये बसवलेलं आहे, हे नेमकं काय झालं? आता या संदर्भात यानंतर इंडिया आघाडीमध्ये काही धुसफूस निर्माण होणार आहे का? सिद्धेश, काल जे ते राहुल गांधींचे निवासस्थानी जे ती इंडिया महाआघाडीची जी बैठक झाली होती, त्या बैठकीत जे ते उद्धव ठाकरे हे 6व्या रांगेत बसले होते आणि त्यांच्या पुढे कमल हसन, त्यांच्या अगोदर जे ते महबूबा मुफ्ती, हे सगळे व्यक्ती बसलेले होते। हे सगळे जे ते इंडिया आघाडीतील महत्त्वाचे सगळे नेते होते। मात्र उद्धव ठाकरे या ठिकाणी शेवटच्या रांगेत का बसले होते, त्यांना जे ते काँग्रेसनी शेवटचं स्थान का दिलं, या सगळ्या प्रश्नांना जे ते आता विरोधकांना चांगलीच जे ती ही मिळाली, बातमी मिळाली, त्यामुळे विरोधक जे ते तुटून पडले त्यांच्यावरती। मात्र जर पाहायला गेलं तर राहुल गांधी जे ते महाराष्ट्र विधानसभामध्ये जो मतदार जो आहे तो निवडणुकीत घोळ झाला होता, त्या संदर्भात त्यांनी दावा केला आणि त्याचा प्रेझेंटेशन आहे ते राहुल गांधी दाखवत होते। आणि उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेत का बसले होते, उद्धव ठाकरेंना जो आहे तो मान सन्मान दिला नाही काँग्रेसने, असं जे ते विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। एकीकडे पाहिलं गेलं तर राज आणि उद्धव यांच्या ज्या गोष्टी एकत्र येण्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्या बातम्या आहेत, त्या एकंदरीत त्या महाविकास आघाडीत का काँग्रेसला काही खुपतायत का, हाही प्रश्न आहे। मात्र उद्धव ठाकरे या 6व्या रांगेत का बसले याच्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय। मात्र उद्धव ठाकरेंचं जे स्पष्टीकरण ते महत्त्वाचं असणार आहे, कारण संजय राऊतांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जी LED स्क्रीन असते, ती LED स्क्रीनची लाईट आहे त्याचा डोळ्यांना त्रास होतो, म्हणून उद्धव ठाकरे जे ते मागच्या रांगेत बसलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्या अगोदर ते पुढे बसले होते। मात्र उद्धव ठाकरे यावर काय बोलणार हे मानणं महत्त्वाचं असणार आहे। पण ज्या वेळेस विरोधकांना जी आहे ती चांगलीच जे ती बातमी मिळाली, त्यामुळे विरोधक आहेत ते एकंदरीत सगळे तुटून पडलेत। जे ते केशव उपाध्याय असतील किंवा शीतल म्हात्रे असतील, शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते जे ते उद्धव ठाकरेवरती तोप टाकलेली पाहायला मिळाली आहे। मात्र उद्धव ठाकरेंचं नेमकं म्हणणं यावर काय असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण महेंद्र, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, मात्र याच संदर्भामध्ये याच मुद्द्यावरून भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी या संदर्भामध्ये काहीतरी वेगळीच भूमिका मांडलेली, ते नेमकं काय म्हणाले होते आपण जरा ऐकूयात। उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे, आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। महेंद्र, जर तू आशिष शेलारांचा जर आत्ताचा बाईट ऐकला असशील तर आशिष शेलारांनी थेट म्हटलेलं आहे की हा महाराष्ट्राचा अपमान केल्यासारखं राहुल गांधींनी जे वर्तन केलेलं आहे, तर या संदर्भामध्ये नेमका आशिष शेलारांच्या वक्तव्याचा अर्थ आपण कसा बघायचा? सिद्धेश, बघायला गेलं तर आशिष शेलारांचा वक्तव्याचा जो अर्थ आहे तो जो आहे तो संजय राऊत यांनीही जो आहे तो खोडून काढलाय। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे 6व्या रांगेत बसले होते, ते पुढे बसले होते, त्याचे फोटो कोणीही व्हायरल झाले नाही, कुठूनही व्हायरल झाले नाही। मात्र काँग्रेसने जे ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे 6व्या रांगेत बसलेले पाहायला मिळाले। महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे असं आशिष शेलार म्हणतायत। मात्र संजय राऊत यांनी हे सांगितलंय की उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांना त्रास होत होता, म्हणून ते मागच्या रांगेत बसले, आणि ते फोटो आहेत ते काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले होते। आता काँग्रेसला जे नेमकं म्हणायचंय ते यातून काय ते स्पष्ट होतंय, कारण जर पाहायला गेलं तर कमल हसन हे उद्धव ठाकरेंच्या पुढे बसले होते आणि त्या अगोदर त्या महबूबा मुफ्ती बसल्या होत्या। काँग्रेसला राज आणि उद्धव एकत्र येणे खुपतंय का हेही पाहणं महत्त्वाचं असतं। पण उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेत बसलेल्याचं कारण आहे, स्पष्टीकरण ते संजय राऊतांनी सांगितलंय, कारण त्यांच्या डोळ्याला जो आहे तो लाईट आहे त्याचा त्रास होत होता, म्हणून ते मागच्या रांगेत बसलेत असं स्पष्टीकरण आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये आता ठाकरे गटाकडून सुद्धा स्पष्टीकरण येत चाललंय। कुठल्याही पद्धतीचा मिठाचा खडा इंडिया आघाडीत पडू नये असा समन्वय सुद्धा ठाकरे गटाकडून
सांगितला जातोय, बोललं जात आहे। महेंद्र, तू सोबतच राहा, मी आता मनोजकडे येईल, कारण मनोजकडून आपल्याला कबूतरखान्याच्या बातमी संदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत। मनोज, कबूतरखान्यामध्ये आता कबूतर परतल्यानं अस्वच्छता कायम आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता, अतिशय शांत समाज म्हणून आपण ज्याचे दाखले समाजामध्ये देत असतो, मात्र या समाजाने आक्रमकता धारण केलेली होती आणि कबूतरखान्यासंदर्भामधल्या जे काही महापालिकेने निर्बंध घातले होते त्याला कुठेतरी खडा खोडून काढण्यासाठी हे प्रयत्न केले गेलेले होते। मात्र आता सुद्धा या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि कबूतरखाना बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही वाऱ्यावर पडलाय का, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी भेटतं कबूतरखान्याच्या वरून वादविवाद हा सुरूच आहे आणि या ठिकाणी आपण भेटतं कबुतरांच्या विष्ठेपासून आणि कबुतरांच्या पंखामध्ये असलेल्या जीवाणूंपासून या ठिकाणी नागरिकांना श्वसनाचा त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। हा अहवाल देखील समोर आलेला आहे आणि यावरून आपण भेटतं न्यायालयाने कबूतरखाना बंद करण्याचे निर्देशही दिलेले होते आणि त्यानंतर आपण भेटतं महापालिकेने दादर येथील कबूतरखान्यामध्ये येऊन तिकडे बांबू ठोकून त्यावरती ताडपत्री टाकून ते बंद करण्यात आलेलं होतं। पण 2 दिवसापूर्वी आपण भेटतं जैन समाज हा एकदम शांततेचा समाज मानला जातो, त्या समाजाकडून आपण भेटतं आंदोलन करण्यात आलेलं होतं। मोठ्या संख्येने दादर येथील कबूतरखान्याबाहेर मोठ्या संख्येने जैन समाजाचे नागरिक हे जमलेले होते आणि त्यांच्याकडून कबूतरखाना पुन्हा सुरू करा असं देखील म्हटलं जात होतं, कारण की कबूतरखाना आपण भेटतं हा भरपूर वर्ष जुना आहे आणि त्यामुळे काही आपण भेटतं हा पुन्हा सुरू करा अशी त्यांचं आपण भेटतं मागणी देखील आहे। पण या विरोधात आपण भेटतं महापालिकेकडनं जे तंबू आणि ताडपत्री बांधण्यात ती देखील त्यांच्याकडनं तोडण्यात आलेली होती। पण या ठिकाणी पुन्हा ती ताडपत्री आपण भेटतं महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतलेली होती। मंत्रालयामध्ये ही मंगळवारी बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये तोडगा काढला जाईल असं देखील या ठिकाणी आपण म्हटलं गेलं होतं आणि आपण बघितलं यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील पत्रकार परिषदही घेतली होती आणि यावरती लवकर निर्णय घेणार असं देखील मनोज, या निमित्तानं या बातमी संदर्भामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे तिथे शेजारीच असलेल्या जैन मंदिरासंदर्भातला। ज्या जैन समाजानं कबूतरखाना बंदी विरोधामध्ये आवाज उठवलेला होता त्या जैन मंदिराच्या तिकडे जाळ्या लावलेल्या आहेत, मग तिकडे कबुतरांना यायला बंदी घातलेली आहे, या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण हा एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, कारण की आपण या ठिकाणी बघत तर कबूतरखाना हा दादरमध्ये आणि त्याच्या बाजूला जैन मंदिर आहे आणि जैन मंदिराच्या संपूर्ण इमारतीला आपण बघतो जाळीही बसवण्यात आलेली आहे। कबूतर येऊ नये आतमध्ये आणि घाण करू नये यासाठी ही जाळी बसवण्यात आलेली आहे, कारण की कबूतर आपण बघतो दादर परिसरामध्ये कबूतरखाने मोठ्या प्रमाणात आहेत आणि येतात आणि त्या ठिकाणी कुठेही बसतात आणि तिकडे ते घाण करतात आणि ही घाण होऊ नये यासाठी आपण बघतो जैन मंदिरामध्ये ती जाळी देखील बसवण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी कबूतरखाना बंद होऊ नये यासाठी जैन मंदिर हा संघर्ष करत आहे, आंदोलन देखील करत आहे। पण एक प्रश्न असा निर्माण होतो की त्यांनी जर कबूतरखान्यासाठी ते संघर्ष करतात मग त्यांनी ही जाळी लावली का, असा आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा प्रश्न हा निर्माण आहे। त्यामुळे आता येणाऱ्या जी सुनावणी आहे जी सोमवारी होणार आहे त्यामध्ये काय निर्णय न्यायालयाकडनं घेतलं जातं आणि जैन समाज देखील काय यापुढे निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, नक्कीच मनोज, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहायचे आहेत। मात्र यानंतर आता तिसरी बातमी नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे कृष्ण जन्माष्टमीची आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। त्या सुट्टीचं टाइम टेबल थोडंसं बदललेलं आहे, ते म्हणजे असं की आता नारळी पौर्णिमेला एक सुट्टी मिळेल आणि गौरी विसर्जनाला एक सुट्टी देण्यात आली आहे। मी रोहन तुझ्याकडे येतोय, या संदर्भामधल्या राज्य सरकारच्या निर्णयाकडे सध्या नोकरदार वर्गामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। खरं तर या 2 महत्त्वाच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने का बदलल्या अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पडलेला आहे। राज्य सरकारकडून काल एक GR जो आहे तो GR प्रदर्शित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या 2 ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्याच्या ऐवजी दुसऱ्या 2 सुट्ट्या ज्या आहेत त्या दिलेल्या पाहायला मिळत आहेत। त्या म्हणजे शनिवारी आता येऊ असलेला रक्षाबंधनाचा सोहळा आणि त्यानंतर गौरी विसर्जनाचा सोहळा, या 2 दिवशी ज्या आहेत त्या सुट्ट्या नोकरदार वर्गाला मिळणार आहेत अशा प्रकारचा
शासनाने जो आहे तो GR काढला. काहीशा महिलांना हा सुखद धक्का म्हणावा लागेल, कारण का अनेक महिला ज्या आहेत त्या गौरी विसर्जनाच्या दिवशी सुट्ट्या घेत असतात आणि त्यांना या सुट्टीची आवश्यकता असते. जरी सुट्टी नसली तरी त्या सुट्ट्या टाकून घेऊन ज्या आहेत त्या कामावरती जात नाहीत. त्यामुळे कदाचित हा निर्णय राज्य सरकारने घेतला असावा अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन असते त्या दिवशी सुट्टीची अनेकांना गरज असते. त्या दिवशीची सुट्टी मात्र जी आहे ती राज्य सरकारने रद्द केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पण रोहन, या सगळ्या संदर्भामध्ये जी आपली प्रमुख शहर आहेत, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह अतिशय मोठा असतो. मात्र याच पार्श्वभूमीवरती अनेक गणेश भक्त सुद्धा या शहरांमध्ये येत असतात, हजेरी लावत असतात हा सण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी. मात्र याचा कुठेतरी वाहतुकीवरती परिणाम होतो, कारण 24-24 तास आपल्याकडे मिरवणुका संपत नाहीत. मग याचा सगळ्याचा परिणाम वाहतुकीवरती कसा होणार आहे याचा कधी विचार नाही केला का सरकारनं? अगदी बरोबर आहे, वाहतुकीवर परिणाम होणार निश्चितपणाने. अनेक जण जे आहेत ते सार्वजनिक जे आपल्या परिवहन सेवा आहेत त्याचा लाभ घेत असतात आणि त्याच मुळात विसर्जनाच्या दिवशी बंद ठेवावे लागतात. मग कामावर कसं पोहोचायचं हा देखील प्रश्न जो आहे तो नोकरदार वर्गाला पडू शकतो. साधारणतः मुंबई आणि उपनगरासाठी हा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु कदाचित जे आहे ते राज्यभरामध्ये याचा अवलंब केला जाईल अशा प्रकारचा GR जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय. आणि या GRच्या माध्यमातून नोकरदार वर्गाला जे आहे ते प्रामुख्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी जी आहे ती सुट्टी आवश्यक असते आणि ती सुट्टीच कॅन्सल केल्यामुळे, रद्द केल्यामुळे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात जे आहे ते संभ्रम पाहायला मिळतोय. अनेक नोकरदार वर्गाकडून याबाबतची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते. त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्याबाबत काय पुन्हा एकदा फेरविचार केला जातोय का, या सगळ्यांचं म्हणणं ऐकून पुन्हा एकदा नवीन काही GR काढला जातोय का, आणि ही जी रद्द केलेली सुट्टी आहे ती पुन्हा नोकरदार वर्गाला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण रोहन, या सगळ्या संदर्भामध्ये आता जो GR सरकारनं काढलेला आहे, या GR संदर्भामध्ये गणेश मंडळांकडून किंवा दहीहंडी उत्सव मंडळांकडून कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा या संदर्भामधली काय माहिती आहे का? खरं पाहायला गेलं तर हा रात्री GR उशिरा जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय. अनेकांनी याबाबतची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. कारण का दहीहंडी असेल किंवा गणेश विसर्जन असेल, ह्या महत्त्वाचे दिवस जे आहेत ते या सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच आता महाराष्ट्र राज्याने गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे, अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. त्यामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक निश्चितचपणाने भव्य दिव्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. आणि अशा वेळी नोकरदार वर्गांची सुट्टी जी आहे ती रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांकडून, मग गणेश मंडळ असतील, दहीहंडी मंडळ असतील, या सगळ्यांकडून जो आहे तो नाराजीचा सूर पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्याचा विचार करून या निर्णयामध्ये बदल केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सिद्धेश, नक्कीच धन्यवाद रोहन तुझे सुद्धा. आणि आपल्याला या इतर ज्या 2 बातम्यांसंदर्भामधले अपडेट्स देत होते आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आणि मनोज दळकर, तुमचे सुद्धा आभार. तुम्ही आतापर्यंत आम्हाला ज्या माहिती पोहोचवल्या त्याबद्दल. दरम्यान या संदर्भामधल्या बातम्यांचे अधिक अपडेट्स, पुढचे अपडेट्स तुम्हाला पाहायचेच आहेत, परंतु तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.